आज आपण कारल्याची रेसिपी करणार आहे आणि याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे पांढरे कारले जे मी धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत. ही मुगाची डाळ आहे ज्याला मी 10 मिनटं भिजवून घेतलेली आहे. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे कोथिंबीर, टमॅटो, कांदे आणि मी हा लसूण बारीक करून घेतलेला आहे. आणि फोडणीसाठी जिरे, मोहरी, हळद आणि हा माझा घरगुती मसाला आहे जो मी घरी बनवलेला आहे. मी करायला सुरुवात करते. गरम झालेले आहे याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घालते. तेल चांगले तापलेले आहे. याच्यामध्ये मी पहिले जिरी मोहरी घालणार आहे. जिरी मोहरीचा चांगला चटचट आवाज आल्यानंतर मी याच्यामध्ये हा बारीक केलेला लसूण घालणार आहे. लसूण थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये मी लगेच कांदे घालणार आहे. अशा प्रकारे कारले केल्यानंतर ते कारले तुम्ही कधीही कडू लागणार नाही. कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी थोडी हळद घालणार आहे. हळद झाल्यानंतर हा मी माझा घरचा मसाला आहे तो घालते. आम्ही 1.5 चमचा घेतलेला आहे. तुम्हाला जर हा घरगुती मसाला करायचा पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला या घरगुती मसाल्याची रेसिपी सांगेल. हे घरगुती हे कारले याच्यामध्ये परतून घ्यायचे चांगले. अशा पद्धतीने कारले केले तर तुम्ही खाताल. कधीही कडू न लागणारे कारले. एकदा करून पहा. हे परतत असताना ही भिजवलेली डाळ त्याच्यामध्ये घालणार आहे. ती याच्याबरोबर परतून घेणार आहे. कारण आमच्या घरात हे डाळ कारलं आवडतं, त्यामुळं मी अशा पद्धतीने कारले करते. हे कारले कधीही कडू होत नाही. तुम्ही एकदा करून पहा. ज्यांना कारले आवडत असेल त्यांनी या पद्धतीने करा. तुम्हाला ते खूप आवडेल. याच्यामध्ये मी परत थोडी कोथिंबीर घालणार आहे. हे पहा आपलं कारले शिजत आलेले आहे. बघा डाळी शिजली गेली आहे. डाळ खूप जास्त शिजवायची नाही याच्यामध्ये. आता हे राहिलेलं आपले शेंगदाण्याचं कूट मी याच्यामध्ये घालते आणि कोथिंबीर. हे दोन्ही भाजी तयार झालेली आहे. आता याला मी फक्त 1-2 मिनिट वाफेसाठी ठेवणार. ही पहा माझी रेसिपी तयार झालेली आहे. पहा किती छान कारल्याची भाजी झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही मी दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्सप्रमाणे करा. आणि ही जर भाजी तुम्हाला आवडली तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला पुढे न्या. त्याचबरोबर ही भाजी झाल्यानंतर खाऊन ती कशी
झाली आहे याच्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या. थँक्यू.